माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल चौळे। माय मराठीच्या विशेष ब्लॉगसाठी आपलं पुन्हा एकदा स्वागत। इकडं दूरपर्यंत दिसणारे जे आहेत आपणाला खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येमध्ये इथं जे आहेत ते हे गाढवं आहेत। आणि निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण माळेगाव यात्रेमध्ये आहोत। माळेगाव यात्रा ही जशी घोड्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे तशी गाढवांच्या बाजारासाठी खरेदी विक्रीसुद्धा प्रसिद्ध आहेत। आणि देशभरातून इथं गाढवं खरेदी विक्रीसाठी येतात। हजारोच्या संख्येने इथे गाढव खरेदी केले जातात, विक्री केले जातात आणि हजारोच्या संख्येने इथं गाढव आहेत। तर कमीत कमी 15,000पासून ते 50, 55, 60 हजारापर्यंत गाढव या ठिकाणी किमतीची आहेत। तर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण बोला। हां, हे घ्या तुमच्या हातात। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार, तुमचं काय नाव आहे? हिरामन माने। हिरामन माने। तर नेमकं आम्हाला ह्या गाढवांच्या खरेदी विक्रीबद्दल, गाढवांच्या जातीबद्दल, तुमच्या या सगळ्याच्याबद्दल काय सांगाल? काय सांगू साहेब, जनावर बघून जात बघून व्यापार करता। हां खरेदी करणारे जात बघून घेतात। हां 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 जवान म्हातार। अच्छा, त्याच्या मग कमीत कमी किती किमतीचं असतं हे? कमीत कमी जास्तीत जास्त 15-20 हजारापर्यंत। 15-20। हां, उधारीमध्ये महाग आहे। उधारीमध्ये महाग म्हणजे इथं खरेदी उधारी आणि नगदी अशी पण चालते? दोन्ही चालू आहेत। बरं, ह्याच्या काही विशिष्ट जाती असतात का? जसं घोड्यामध्ये काटेवाडी वगैरे जात असते तसं ह्याच्या काही जाती का सरसकट सारखेच असतात? सरसगट गाढव म्हणजे हे गाढव आहे, त्याच्यामध्ये काय हा. खच्चर मनुष्यनी एक गाढव आहे। हो, ते खच्चर, ते क्रॉस असतं गाढवाचं आणि घोड्याचं। हा. हा, त्या- ते आहे ते वेगळं। हा। तरी काटेवाडी। तर आता तुम्ही हा, राम राम, राम राम तुमचं नाव काय? चंदन चंदन नाव। वरुड वरुड बाजार, वरुड जरूर वरुड गरुड वरुड, अमरावती जिल्हा। बरं इथं आता हे हा किती वर्षापासून येतात? इथं 3 वर्ष झाले मला येऊन राहिलो। विकत घ्यायला येतात का विकायला? नाही पावायला येतो फक्त। फक्त बघायला येतं? अच्छा, हिंमत तुम्ही नाही इथं ताकद घ्यायची। बरं हे इथं कुठून म्हणजे नेमकं सगळे गाढव येतात हे? इथे पंढरपूर, हा, अधिक अकोट, हा. कर्नाटक अच्छा अच्छा, गाडवा होती। गाढवाचा उपयोग काय कामासाठी होतो? रेती खडांगा माती इटा। बरं, फक्त ओझं ओढायचे का मी? ओझं ओढायच्या कामाला येतात? ओझं तर ओढायचे तुम्ही किती वर्ष झाले येता इथं? मला जवळपास 40-45 वर्ष झाली। 40-45 वर्ष झालं। तर यावेळी किती गाढव आणला तिथं? आता फक्त 3 आणलो होतो। हा, 3 मधून एक आहेत ते सर तसे। असे येतं। बघू, आणखीन जत्रा आहे विक्रील। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। तर आपण आता पुढे जाऊ हळूहळू या यात्रेमध्ये। आणि मला वाटतं इथं या ठिकाणी काहीतरी सौदा होत आहे गाढवाचा। हा, गाढव अच्छा, दुसऱ्याचा आहे म्हणून चोरी गेलेलं गाढव पकडलंय का? तर गाढवाच्या ह्या विक्रीमध्ये एक आणखीन वेगळी गोष्ट अशी आहे की कुणी आपलं नाव गाव पत्ता सांगत नाही। गाढव चोरी जाण्याचं सुद्धा नेहमी प्रमाण असतं, त्याच्यामुळे फक्त सरळ खरेदी व्यवहार, विक्री व्यवहार केले जातात। चला आपण पुढे जाऊया। तर इथं थोडं सांभाळूनच जावं लागेल। मागच्या बाजूनं गाढव मला बोलता बोलता लाथ दिलं तर परेशानी होऊन जाईल। तर वेगवेगळ्या पद्धतीचे हे गाढवं आहेत, रंगीबेरंगी गाढवं आहेत। गाढवांची किंमत 15,000पासून ते 45,000 पण, इथं 90 हजारापर्यंत जोडी विकली असं सांगू लागले आहेत। इथे या, इकडून या। कोणचे मामा, जरा इकडे आमच्याशी बोलता का? राम राम, या नाव सांगा। उठा का जरा। लय पैसे आणल्या, गाढवं विकली वाटायला 1-2-4 का नाही? खर्चासाठी। हे हातात घ्या। हा, या माईक दर हातात। हा, नाव सांगा तुमचं? गुणाजी गोविंद विद्वार। कुठून आले तुम्ही? बेळकोणी, कर्नाटक? नाही, बिलोली तालुका। बिलोली तालुका। बिलोली तालुका। पण किती वर्षापासून येत आहे या यात्रेमध्ये? आम्ही यात्रेमध्ये 40 वर्षापासून येतो. 40 वर्षापासून येता। गाढवं खरेदीसाठी येता का विक्रीसाठी? खरेदी बी करता, खरेदी विक्री दोन्ही करता। तर कशी आहे खरेदी विक्री यावर्षी? काय नाही, तशी मंदीच आहे, एवढे काही नाही। एवढी मंदी आहे? आणखीन सुरू झाली यात्रा? आज तर सुरू झाली, कारण आम्ही काल आलो होतो तर बिलकुल गर्दी नव्हती। माल सारखे जाय घेणार नाही, कामं लागणार झालेत, हा हा, त्याच्यामुळे धंदेवाले घेऊन झाले। अच्छा, काम म्हटलं तिथलं होऊन गेले। बरं, आता यांच्याशी बोलू। हा, हे घ्या। राम राम, तुमचं नाव काय? कोंडीबा बाळू बितवार, बेळकोणी खुर्द तालुका बिलोली बरं जिल्हा बरं, तुम्ही किती गाढवं घेऊन आला तिथं? 9 गाढवं घेऊन आला, तर विक्रीसाठीच आणलात? हो, इकडे तर ते काय किमतीचे असतात अंदाजे? आता बघा आमचे गाडो ते 28 न काय ऐकली, हा,
28 5 गाडू विकले 28 ला. आता ह्या 9 मधले 5 विकली का? हो वा, चांगली गोष्ट आहे की. जास्तीत जास्त किती महाग आणि गाडव 40,000 पर्यंत. 40-50 हजार पर्यंत असते. काठीवाडी 50-40. काठीवाडी गाढवाची जात असते हा, का? काठीवाडी- घोड्याची जात असते तसं काठीवाडी गाढव असतं. बरं ह्याच्यात काही वेगळ्या कुठल्या जाती असतात आणखी? काठीवाडी गावरानी हा केचर नाही. गोड्यामध्ये जात होती खेड्यामध्ये. बरं बरं म्हणजे कचेरी येते अच्छा. तर धन्यवाद आम्हाला बोलण्यासाठी. आणखीन जात होता मी पुढे बोलत. हा? राम राम. राम. तर आता इथं हे गाढवं इथं झोली पांघरलेली अगदी घोड्यासारखी सजवून गाढवं आणलेली आहेत. हजारोच्या संख्येने हे गाढवं. याच्यामध्ये हे तुम्ही त्याला खायला तुरीची गोळी. तिथे तर काँग्रेस गवतच टाकलेलं दिसू लागले. काँग्रेस बी खातेत का? हा. तर इथं गाढव काँग्रेस सुद्धा खाल्ल्यासारखं दिसू लागलंय. हा चालतंय. हा तर निश्चित तुरीची गोळी यांचं खाद्य आहे. ह्यापैकी 3 गाढव किती विकले मामा? हे 5 गाढव हे 28,000ला एक 28,000ला या पद्धतीनं 5 विकलेले. तर चला आणखीन पुढे जाऊ. हे आगळा वेगळा बाजार आहे या ठिकाणी. हा पुढे जाऊ थोडं आपण. इथं वेगवेगळ्या पद्धतीचे गाढवं सजवून आणलेली आहेत. घोड्यासाठीच नाही तर माळेगाव हे गाढवांच्या व्यापारासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. घेतले मामा त्याची घेतली. हा तर इकडे हो का इथं गाढवाच्या दावणी दिसत आहेत. पाहूया इथं पुढं बोलूया आणखीन. हा या इकडं. हा इथं व्यापारी कोण आहे? मामा बोला आमच्याशी थोडं. हे राहतात. राम राम. राम. नाव काय तुमचं? यादव गणपती बिद्वा, यादव कोकलेगाव, नायगाव तालुका. नाव तालुका. हे तुमचे 9. काय यावर्षी कसं आहे? बघा साहेब, पण पाण्याची सोय नाही. इथं पिकलेलं साल आहे, गिराईक आहे की नाही? तेवढं गिराक नाही साहेब. नाही. नाही. गिराईक आता हा आज तर यात्रा सुरू झालेली आहे. काय किमती जास्त नाही गाडीवर? साहेब राम राम. तुमचं नाव काय? नागेश गाव कोणचं? तडकेल देगलूर. तर गाढव आणलेत का ह्या बाजारात? हो आणले ना यांच्याच आहेत ना. हे तुमचेच गाढव आहेत का? हो माईक जरा जवळ घ्या. हे तुमचेच गाढव आहेत. हे काही विकले का? इकण्याचा इक्रिया चालू आहे अजून. तर काय किमतीचे आहेत गाढव हे? आता काय बघा, हे 30-35 रेट हा बघा ह्याचा. आणि ते 20 आहे बघा. तर कमीत कमी 20-15 पासून ते हो. जास्तीत जास्त कितीपर्यंत गाढव असतात इथं? गाडू बघा 50-50 असतात बघा. गाडूचे रेट बघून असं गाडूचं हे बघून. खरेदी विक्री कशी आहे? खरी आता तर बरे सध्या बरी चालू आहे बघा. सध्या बरी चालू आहे. तिकडे सुरुवातीला म्हणले गिरायक नाही, तुम्ही बरी चालू आहे म्हणू लागला. आता चालू झालं बघा सध्या. आता सध्या म्हणजे आजपासून यात्रा हो, सुरू आजपासून झाली. या- किती वर्ष झाले येता यात्रेत? आता 2 दिवस झालं. 2 दिवस झालं नाही. मागं किती वर्षापासून येता? माग आपण आता 5-6 वर्षापूर्वी येते आता. खरेदी विक्री बरी आहे इथं. हो बरी आहे, बरी हा? आहे, बरी आहे. खूप मोठं. तर आपण या गाढवाच्या यात्रेमध्ये गाढवाच्या बाजारात आलेलो आहोत आणि इथं आपण त्यांची बऱ्यापैकी माहिती घेतलेली. हजारो गाढव आलेले. तिथं खरेदी विक्री होते. जसं घोड्याचा बाजार आहे तसं गाढवाचा ही बाजार माळेगावमध्ये भरतो आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची गाढवं आहेत. तर धन्यवाद. आपण आणखीन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणखीन वेगवेगळी माहिती घेऊन माळेगाव येथून. राम राम.